नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, पहिला प्रश्न आजच्या लेक्चर सिरीजमधील तुमच्या समोर आहे। प्रश्न काय आहे व्यवस्थित वाचायचे आणि उत्तर येत असेल तर कमेंट करा, नसेल येत तर उत्तर लक्षात ठेवा। तर प्रश्न बघा काय आहे, मॅकॉलेच्या धोरणाचा एक प्रमुख उद्देश कोणता होता? मॅकॉलेच्या धोरणाचा एक प्रमुख उद्देश कोणता होता आपल्याला इथे विचारलेलं आहे। भारतीय भाषांचे संवर्धन, भारतीयांना ब्रिटिश मूल्यांशी जुळवून घेणे, त्याच्याच नंतर सर्वांसाठी समान शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण वाढवणे, असे हे चार आपल्याला इथं ऑप्शन दिलेले आहेत। आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, भारतीयांना ब्रिटिश मूल्यांशी जुळवून घेणे हे मॅकॉलेच्या धोरणाचा एक प्रमुख उद्देश होता। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न बघा काय आहे, डाउनवर्ड फिल्ट्रेशन सिद्धांताचा भारतातील परिणाम काय झाला? डाउनवर्ड फिल्ट्रेशन हा जो सिद्धांत होता मॅकॉलेचा, त्याचा परिणाम भारतात काय झाला असं आपल्याला इथे विचारलेलं आहे। सर्व समाज घटक सुरक्षित झाले, ग्रामीण भागात शिक्षण वाढले, सामाजिक व शैक्षणिक विषमता वाढली आणि पारंपरिक शिक्षण पद्धती मजबूत झाले, अशा आपल्याला इथं चार ऑप्शन दिलेले आहेत। चला, उत्तर येत असेल कमेंट, नसेल तर लक्षात ठेवा। आणि करेक्ट आन्सर आहे त्याचं सामाजिक व शैक्षणिक विषमता वाढली। मॅकॉलेचा डाउनवर्ड जो सिद्धांत होता, डाउनवर्ड फिल्ट्रेशनचा जो सिद्धांत होता, त्याचा परिणाम काय झाला भारतामध्ये, तर सामाजिक व शैक्षणिक विषमता त्या ठिकाणी वाढली। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, आपपांग, अलंग आणि आहू ही नावे खालीलपैकी कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत? बघा, आपल्याला इथं तीन नावं दिलेली आहेत आणि ही तीन नावं खालीलपैकी कोणत्या पक्षांशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। अमूरबाज, गोल्डन ईगल, स्पून बुल आणि सायबेरियन बाज। काय आहे चौथं? सायबेरियन बाज। अशी ही चार नावं आहेत, ती कोणत्या पक्षांशी संबंधित आहे किंवा कशाचे आहेत हे आपल्याला इथं विचारलेलं आहे। याचं करेक्ट आन्सर अमूरबाज या पक्षाशी संबंधित आहेत। आपपांग, अलंग आणि आहू ही जी तीन नावं आहेत ते आलं का लक्षात? चला पटपट उत्तर कमेंट करा। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। हा प्रश्न पाहण्यापूर्वी मित्रांनो बघा, हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र पोलीस असू द्या, त्याच्यानंतर GMC भरती असू द्या, पुणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका असेल, बॉम्बे हायकोर्ट भरती असेल, अशा महाराष्ट्रातील कोणत्याही सरळ सेवा पद्धतीच्या भरतीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे सामान्य ज्ञानावरती प्रश्न हे नक्कीच विचारले जातात। त्यासाठी अशा प्रश्नांची तयारी आहे, ती तयारी आपण 10 मिनिटांमध्ये 10 प्रश्नांची करून घेत असतो। तर प्रश्न बघा काय आहे, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था कोणत्या शहरात आहे? भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था कोणत्या शहरात आहे? पुणे, मुंबई, चेन्नई आणि बँगलोर ही चार शहरं दिलेले आहेत। चला, उत्तर माहीत असेल तर कमेंट, नसेल तर उत्तर लक्षात ठेवा। पुणे या ठिकाणी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था कार्यरत आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, अलीकडेच सुरू झालेली इंट्रोमेट काउन्सिल खालीलपैकी कोणत्या संस्थेने आयोजित केले आहे? इंट्रोमेट काउन्सिल, लक्षात ठेवा काउन्सिलचं नाव इंट्रोमेट काउन्सिल आहे। ही अलीकडे सुरू झालेली खालीलपैकी कोणत्या संस्थेने आयोजित केलेली आहे? IITM, IIT मुंबई, IIT मद्रास, IIM अहमदाबाद। तर या चार संस्थांची नाव दिलेली आहे। इंट्रोमेट काउन्सिल कुणी सुरू केली? आणि याचं करेक्ट आन्सर आहे IITM। IITM यांनी इंट्रोमेट काउन्सिल ही काय केलेली आहे? सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, अलीकडे कोणत्या देशाने भारतीयांसाठी व्हिसा मोफत प्रवेश रद्द केला आहे? भारताला बघा, व्हिसा मोफत प्रवेश रद्द कोणत्या देशाने केला? तर ऑप्शन चीन, नेपाळ, इराण, अफगाणिस्तान। कोणी केलेला आहे भारताला व्हिसा मोफत प्रवेश रद्द? यापूर्वी भारताला व्हिसा मोफत प्रवेश होता, तो कोणत्या देशाने रद्द केला असं आपल्याला विचारलेले। आणि याचं करेक्ट आन्सर बघा, इराण या देशाने काय केलेला आहे? व्हिसा मोफतचा प्रवेश जो आहे भारतासाठी तो रद्द केलेला आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, अलीकडेच एका मोस्ट वॉन्टेड नक्षलीय कमांडरचा चकमकीत मृत्यू झाला, त्याचे नाव काय आहे? नक्षलीय कमांडर जो होता त्याचा चकमकीत
मृत्यू झाला त्या कमांडरचं नाव विचारलेलं आहे. चारू मुजमदार, कानू सन्याल, जंगली संथाल आणि मांडवी हिडम्मा. तर कोणाचा मृत्यू झाला? आपण न्यूज बघत असाल तर तुम्हाला या प्रश्नांचं नक्कीच उत्तर येईल आणि याचं करेक्ट उत्तर आहे मांडवी हिडम्मा. याचा नक्षलीय चकमकीत काय झालेला आहे? त्याचा मृत्यू झालेला आहे. एक तो मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी होता. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. अलीकडेच भारताने कोणत्या देशातून LPG आयात करण्याची घोषणा केलेली आहे? LPG भारताला कोणत्या देशामधून आयात करावा लागतो? तुम्ही बातम्या पाहत असाल, पेपर वाचत असाल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हमखास येणार आहे. अमेरिका, रशिया, इराण आणि जर्मनी. भारताने अलीकडेच कोणत्या देशामधून LPG आयात करण्यास सुरुवात केलेली आहे किंवा करण्याची घोषणा केलेली आहे? त्या देशाचं नाव आपल्याला इथं सांगायचं आहे आणि करेक्ट आन्सर बघा याचं काय आहे? अमेरिकेकडून भारत LPG आयात करण्याची घोषणा केलेली आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. तर बेलम कृषी योजना खालील गोष्टीशी संबंधित आहे. बघा बेलम कृती, सॉरी मी कृषी म्हटलं तर हे बेलेम कृती योजना जी आहे ती खालील कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? बेलेम कृती योजना. तर तिथं ऑप्शन 4 आहेत आणि उत्तर कमेंट करायचं आहे तुम्हाला. हवामान बदल, नागरी विमान वाहतूक, संरक्षण करार, युक्रेन रशिया शांतता करार. तर बेलेम कृती योजना कशाशी संबंधित आहे? करेक्ट उत्तर बघा याचं हवामान बदल याच्याशी संबंधित आहे बेलेम कृती योजना. तर चला आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर प्रश्न बघा काय आहे? COP29 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? COP29 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? तुर्की, अझरबैजान, जपान आणि सौदी अरेबिया. चला या प्रश्नाचं पटपट उत्तर कमेंट करा आणि करेक्ट उत्तर काय आहे नीट लक्षात ठेवा. अझरबैजान या ठिकाणी 10 COP29 आयोजित करण्यात आलेला होता. तर मित्रांनो अशाच नवनवीन प्रश्नांबरोबर आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.